या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। जयराम पिंपळे मयत शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात आलेल्या जयराम बबन पिंपळे वय वर्ष 28 याला लुटून पोटात चाकू खुपसण्यात आला होता। 4 जूनला पहाटे 4ला हॉलीक्रॉस शाळेजवळील घटनेनंतर जयरामवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची मृत्यूसोबतची झुंज शनिवारी अखेर थांबली। त्यानंतर छावणी पोलिसांनी हत्येचे कलम वाढवून मुजम्मिल रफिक कुरेशी राहणार राहुल नगर वय वर्ष 22 याला अटक केली आहे। अहिल्यानगर येथील श्रीरामपूरच्या वडाळा महादेव पिंपळे वस्तीचे रहिवासी असलेले जयराम 3 जूनला शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात आले होते। 4 जूनला वाळूज पंढरपूरमध्ये पात्रता परीक्षेचं केंद्र होतं। परीक्षेला उशीर नको म्हणून जयराम पहाटे 3:30 वाजता बाबा चौकातून वाळूंजकडे निघाले। लोखंडी पुलाजवळ रिक्षा चालकाने त्यांच्याशी नाहक वाद घालत जयराम यांना अचानक हॉलीक्रॉस शाळेजवळील अंधारात नेत हल्ला चढवला। शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली। मोठ्या आकाराच्या चाकून छाती आणि पोटात वार केले। रक्तबंबाळ अवस्थेत जयराम यांनी स्वतःला सावरत बाबा चौकापर्यंत पळत ते पोहोचले। तिथे एका रिक्षा चालकाला त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। हल्ला लूटमारीतूनच झालाय। पोलिसांनी कलम टाळले। जयराम यांच्या मृत्यूनंतर छावणी पोलिसांनी हल्लेखोर मुजम्मिलला अटक केली आहे। मुजम्मिलवर कल्याण रेल्वे स्थानक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे। तो सतत चाकू बाळगून नशेतच रिक्षा चालवत होता। हल्ल्यानंतर मुजम्मिल जयराम यांचा मोबाईल घेऊनही गेलाय। त्यामुळे ही हत्या लूटमारीतूनच झाली आहे। मात्र छावणी पोलिसांनी पहिल्यांदा गुन्हा दाखल करताना जाणीवपूर्वक लूटमारीचे कलम टाळलेत। 6 भावंडात एकटाच शिकला। जयराम यांचे आई वडील शेतकरी आहेत। 6 भावंडांमध्ये ते एकटेच पदवीधर होते। त्यांचे 5ही भाऊ शेती करतात। जयराम यांना शिक्षक व्हायचं होतं। 2012 मध्ये त्यांच्या छातीची शस्त्रक्रिया पार पडली होती। मुजम्मिलच्या हल्ल्यात त्यांच्या छातीजवळचीच नस तुटली। यात जयराम काही अंतर पळत गेल्यानं मोठा रक्तस्राव होऊन त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली। पोलिसांनी काय सांगितलं? रुग्णालयाकडून आम्हाला एक जखमी व्यक्तीबाबत माहिती देण्यात आली होती। जखमी तरुणाचा जबाब घेतला असता रिक्षा चालकासोबत वाद झाल्याचं समोर आलंय। जयराम हा वाळूज येथे निघाला होता। मास्क घालण्यावरून हा वाद झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलंय, मात्र तपासानंतर पैशाच्या देवाणघेवाणीवरून हा वाद झाल्याचं समोर आलंय। वाळूजला जाण्याच्या रिक्षाच्या भाड्यावरून दोघांमध्ये वाद झाला। यानंतर रिक्षा चालक आणि जयराम यांच्यात हाणामारी देखील झाली। यातच रिक्षा चालकानं जयरामवर चाकून हल्ला केला। या दरम्यान जयरामने रिक्षाची चावी काढून तो बाबा पेट्रोल चौकापर्यंत पळत गेला। त्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला। जयराम हा शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अहिल्यानगर येथून छत्रपती संभाजीनगर येथे आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।